नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खाऊचे आमिष दाखवून 5 वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी एकाच खेड पोलिसांनी अटक केली आहे. विजय बाळू ताथोड उर्फ गोल्या, वय वर्ष 24, राहणार माळीमळा, राजगुरुनगर, तालुका खेड असे या आरोपीचे नाव आहे. रविवारी 22 सप्टेंबर रोजी राजगुरुनगर शहरातील माळीमळा येथील घुमटकर यांच्या चाळीजवळ दुपारी घरासमोर फिर्यादी यांचा मुलगा खेळत असताना तुला खाऊ देतो असे सांगून त्याच्यावर घरात नेऊन ताथोड याने मुलावर जबरी अनैसर्गिक कृत्य केले. आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार व विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल राजे करत आहेत. सख्या भावाचे बनावट सही आणि अंगठे करून जमिनीची विक्री केली. या प्रकरणी सख्या भावासह वकील, उद्योजक आदी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 डिसेंबर 2021 रोजी चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात घडला. आनंदा दामू भोसले, वय वर्ष 60, राहणार पाडळी, तालुका खेड यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोविंदा उर्फ रामू भोसले, राहणार पाडळी, तालुका खेड, धीरज कुमार सुरेंद्र सेठिया, राहणार चाकण, सुनील गणपत वाळुंज, राहणार शिरोली, तालुका खेड, दीपक कोंडीभाऊ पाबळे, राहणार कडधे, तालुका खेड, बनावट सही करणारा तोतया व्यक्ती वकील रवींद्र कर्णावट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आनंदा भोसले आणि गोविंदा भोसले हे सख्खे भाऊ आहेत. फिर्यादी यांची वडिलोपार्जित जमीन पाडळी, तालुका खेड या ठिकाणी आहे. त्यातील 41 गुंठे जमीन विक्रीसाठी साठेखत तयार करून कायदेशीर मान्यता देणार म्हणून फिर्यादी यांची सही आणि अंगठे आवश्यक होते. त्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याऐवजी दुसरा व्यक्ती उभा करून त्याचे बनावट सही आणि अंगठे घेऊन खरेदी खत केले. त्याद्वारे फेरफार केला असल्याचं फिर्यादीत नमूद आहे. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिटने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. प्रथमेश रमेश बोराडे, वय वर्ष 25, राहणार पाबळ रोड, राजगुरुनगर, सुनील बबन पाचपुते, वय वर्ष 26, राहणार चिंचोशी, तालुका खेड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राजगुरुनगर गावाच्या हद्दीत पुणे नाशिक हायवेलगत होलेवाडी येथील पुलाखाली प्रथमेश बोराडे हा त्याच्या एका साथीदारासह आला. गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून प्रथमेश रमेश बोराडे, सुनील बबन पाचपुते यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता सुनील पाचपुते याच्या कमरेला खोसलेला एक गावठी कट्टा मिळून आला. त्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता सदर कट्टा मला प्रथमेश बोराडे यांनी दिल्याचं सांगितलं. त्यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. तर खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरक्ष पर्वते, वय वर्ष 35, मूळगाव अकलूज, जिल्हा सोलापूर यांचे कर्तव्य बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे. गेल्या महिन्यापूर्वी ते खेड पोलीस ठाण्यात बदली होऊन आले होते. सकाळी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. पोलीस कर्मचारी अर्जुन गोडसे व सहकाऱ्यांनी त्यांना साळुंखे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. पुढील उपचारासाठी त्यांना चाकण येथील रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या 35व्या वर्षी पोलीस अधिकाऱ्याचा असा मृत्यू झाल्यानं पोलीस दलातील ताणतणावाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्यधुंद टेम्पो चालकाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. दुपारी 2:30च्या सुमारास भांबोली गाव ते आंबेठाण रस्त्यावर हा प्रकार घडला. या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली. पांडुरंग लाला रणगट, वय वर्ष 31, राहणार चित्राईमळा, चाकण असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवी बबन राठोड, वय वर्ष 22, राहणार बराळे, तालुका खेड याला अटक करण्यात आली आहे. अखंड मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ आळंदी बंदची हाक दिली होती. त्याला रविवारी 22 रोजी सकाळी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. चाकण चौक ते शिवस्मारकापर्यंत मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पायी रॅली काढत घोषणा दिल्या. निसर्गातील बदलाची चाहूल प्राणी, पक्ष्यांना आणि कीटकांना आधीच लागते. त्याचाच एक भाग म्हणजे हेलिकॉप्टर आकाराचे दिसणारे दांड नामक लहान पक्षाप्रमाणे दिसणारे कीटक अचानक शेत शिवारात थव्यांनी फिरू लागले की पाऊस येणार असे संकेत मिळतात. काळूस भागात आज रविवारी सायंकाळी पाऊस येण्यापूर्वी काही वेळ असेच दांड कीटक शेतावर मोठ्या संख्येने दिसून आले. विशेष म्हणजे बरोबर त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत मुसळधार पावसाने याच भागात हजेरी लावल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. दांड ज्यावेळेस असे पुढे निघाले ना तर वळवाच्या पावसाची शक्यता असते. त्यांना समजलं जात मग ते दांड असे पुढे पळतात. त्याच्या पाठीमागे वाऱ्याचा येतात आणि पावसाचे चिन्ह त्यांना समजलं जातं. मग ते पाऊस नेमका त्या दिशेने पाऊस येत असतो आणि दांड पुढे पळत असतात.
खेड तालुक्याच्या काही भागात रविवारी 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली। काळूससह खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये पावसाचा जोर अधिक राहिल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी कळवलं आहे। रविवारी 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी आलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाला चांगलाच दणका बसला आहे। शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं। मोनिका शिवाजी गायकवाड। बरं, गाव कोणतं? काळूस माळवाडी। बरं, आता काय पाऊस झाला तर त्याचा काय परिणाम झालाय? ते सोयाबीन जास्त पाऊस झाल्या उगण आता मशीन आणायचं म्हणलं पावसामुळे मशीन आतमध्ये येणार नाही, परत ते मशीनीत करायचं म्हणलं होणार नाही। पाऊस जर परत उद्या परवा झाला तर ते सोयाबीन उगण त्याचं पूर्ण नुकसान होऊन जाईल। सोयाबीन साधाळ जर परत आता ते वाळलं नाही, उद्या जर परत पाऊस आला किंवा रात्री पाऊस आला ते सोयाबीन उद्या उगण वाळलेलं असल्यामुळं मग उगल्यामुळे पूर्ण पिकाची नुकसानी होईल। त्याचे मोठे दाणे फुगतील भिजल्यामुळे आणि उद्या त्याची उगण होईल, मोडीतील त्याला। जर पाऊस झाला ना उद्या सकाळ मोड दिसन त्याला उगण चांगलं नाही असं फुगात मग नाही। हा पाऊस आता सोयाबीनला मारक झालाय मग काय त्रासदायक झाला। हा नुकसानीचा पाऊस झाला आता। कसा? काढणी आले आता ते भिजल्यामुळे ते काळे पडतात आणि त्याच्यामुळे मग बाजारावर त्याला परखणी दिली। खेड तालुक्यातील वाडा येथे गीतापाठाचे वर्ग सुरू झाले आहेत। खेड तालुक्यातील साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाच्या वतीने स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। पुणे जिल्हा माध्यमिक संघाचे जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार वितरण सासवड प्र.के. अत्रे सभागृह येथे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते झाले। खेड तालुक्यातील कणेरसर येथील अंबिका विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक लक्ष्मण नगरकर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। खेड तालुका कोतवाल संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी शिरगावचे कोतवाल नितीन कोतवाल यांची तर उपाध्यक्षपदी शिरोली गावच्या कोतवाल विशाखा लोखंडे यांची एकमताने निवड करण्यात आली। राजगुरुनगर शहरालगतच्या चांडोली येथील वीज वितरण उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली। सावली देणारे वृक्ष तोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। साखर एमआयडीसीतील मर्सिडीज कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस दिल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे। मंडळ सापत्न भावनेने काम करत असल्याचा आरोप खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलाय। भर सभेत त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे असे वाभाडे काढले। एमआयडीसीमध्ये मर्सिडीज बेन्झची फॅक्टरी आहे, मर्सिडीज बेन्झचा प्लांट आहे। या श्री साईबाबा पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चाकणमधील मीरा मंगल कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात रविवारी 22 सप्टेंबर रोजी पार पडली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल सोनवणे यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली। यावेळी सर्व संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। साईबाबा पतसंस्थेच्या निवडणुकीत झालेल्या धांदली प्रकरणी सभासद अमोल घोगरे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले। बोगस मतपत्रिका व गुन्हे दाखल झालेल्या आरोपींवर काय कारवाई झाली, पोलीस तपास पूर्ण झाला का, पोलिसांचे चार्जशीट कोर्टात पोहोचले का, याबाबत भर सभेत माहिती विचारली। एकूणच काय काय झाले या सभेत थोडक्यात पाहूया। साईबाबा संस्थेच्या सचिव विरुद्ध पतसंस्थेची केस आहे, त्याच्याबद्दल काय विषय आतापर्यंत कुठं प्रलंबित आहे आणि काय झाले, तुम्ही काय केले आम्हाला कळा, सांगा। संचालक मंडळ तुम्ही सांगा किंवा सचिवांनी उत्तर द्या। काय कर सगळं मिटूनच घ्यायचं, माग असेल तर सांगा, आम्ही मिटून चाललेले आहे, काय ठेवायचं कारण नाही। आज चाकणच्या मीरा मंगल कार्यालयामध्ये साईबाबा पतसंस्थे संस्था बिरदवडी शाखा चाकणच्या वार्षिक सभेचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेला आहे। सभासदांनी बऱ्यापैकी प्रश्न विचारले, त्यांना बऱ्यापैकी उत्तरं देण्यात आलेली आहेत आणि ही सभा आज केवळ सभासदांच्या सहकार्यामुळे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याबद्दल मी सर्व सभासदांचा फार फार ऋणी आहे, आभारी आहे। या वार्षिक मीटिंगमध्ये संस्थेचे सर्व संचालक या ठिकाणी हजर होते आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा चालू असताना सभासदांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांना उत्तरं देण्यात आलेली आहे। सभासदांचं समाधान करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम सभासदांसाठी या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या देखील कार्यक्रमाला सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्याबद्दल नमस्कार। श्री साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित बिरदवडी कार्यालय चाकण या संस्थेची
32वी वार्षिक सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांनी चांगले काही प्रश्न विचारले, त्यातून आम्हाला काही गोष्टी शिकायला भेटल्या. त्याचबरोबर मी सभेसाठी आलेल्या सर्व सभासद हितचिंतक बंधू भगिनींचे सर्व संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि यापुढे संस्थेसाठी असे सहकार्य करत अशी विनंती करतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या मार्केट कमिटीमध्ये पालेभाज्यांना भाव मिळत नसला तरी काही खासगी कंपन्या मात्र थेट शेताच्या बांधावर घेऊन स्वतः मजूर लावून शेतमाल घेऊन शेतकऱ्यांना मोठा भाव देत आहेत. खेड तालुक्यातील काळूस येथील शेतकरी फडके यांना नाशिक येथील एका खासगी कंपनीने चक्क एका कोथिंबीर जुडीला 50 रुपये भाव शेताच्या बांधावर दिल्याची बाब समोर आली. याबाबत संबंधित शेतकरी व कंपनीचे संचालक यांनी काय सांगितले? माझे कावराम बाबराव फडके, गाव काळूस, तालुका खेड, जिल्हा पुणे. ही 20 गुंठ्यामध्ये 4 ते 42 गड्डा निघालाय. 4 पाकिट मध्ये 20 गुंठे त्याच्यात 42 गड्डा निघाला. कसा गेला तो? 81,000ला. किती गड्डी होती म्हणली तुम्ही? आता आमचा बांधा म्हणजे चाकांचा बांधा आमचा 42 निघाला. यांचा किती? त्यांचा बांधा एवढा आहे. कृष्ण बोडके, आमची पंचकृष्ण व्हेजिटेबल कंपनी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. इथून आम्ही काळूस तालुका खेड मध्ये माल घेण्यासाठी संदीप भाऊ टेमगिरे यांच्या मार्फत इथं संतोष भाऊ फडके यांच्या रानामध्ये आल्यानंतर या मालाची खरेदी आपण 4 दिवसापूर्वीचा जो रेट होता इथला 30 रुपयाचा, तो आज 20 रुपयापर्यंत आलेला आहे. त्यावेळेसच्या खरेदीनुसार आपण आम्हाला 71-81,000 रुपयाचा आपला व्यवहार येतो. त्यानुसार 4 दिवसापूर्वी खरेदी केलेला आहे, तो आज काढायचं काम चालू आहे. आज भले रेट कमी झाला तरी आपण ज्या रेट मध्ये व्यवहार केलेला आहे, तो उदाडा असो गड्डीवर असो, त्या रेट मध्ये त्यांना पेमेंट देणार. भले आज मार्केट टाईट हो या डाऊन हो. इथून पुढे आमचा माल गुजरात, त्याच्यानंतर MP, राजस्थान, दिल्ली पर्यंत माल जातो. जो चायनाचा हा तुमचा अशोकाचा माल आहे, हा मुंबई पर्यंत विकतो. नाशिक मार्केट, मुंबई, सुरत पर्यंत फायनल इथपर्यंत हा माल जातो. नाही, हा 20 रुपयाला म्हणजे याचे 4 20 रुपयाला आहे. हा जरी आम्हाला तिथं 80-90 रुपयाला विकतो. याच मार्केट रेट नुसार रेट मिळतात आम्हाला तिथं. पण आमच्या इथं समजा तिथं आमची जागेवरची विक्री असल्यामुळं आम्ही शिवार खरेदी करतो तिथं जागेवर, त्याच्यामध्ये आम्हाला परवडलं जातं. बाकी विषय काय नाही. आणि मार्केट रेट नुसार आपण शिवारात खरेदी करतो. समजा तुमचा 4 पुड्यांचा माल आहे, तुमचा जर चाकांचा काही 4,000 निघेल, 8,000 निघेल, त्या रेट नुसार आपण माल खरेदी करतो. बरं दत्तू आरगडे, तर जे हे संतोषने जे कोथमीर दिली आता, ही हे आपले जे मार्केटला नेतात ना, या मार्केटला आपल्या मार्केटला याची जे किंमत व्हायला पाहिजे ती होत नाही. होत नसल्यामुळे संतोषने जे आज हे नाशिक नाफेड मधली जी गँग आली त्यांना ही देऊन टाकली. शिवाय त्याला दलाली नाही, हमाल नाही, उपटणी सहित मजुरीचा खर्च नाही. त्यामुळे त्याला ते परवडलं गेलं आणि त्यांनी ते हे व्यापाऱ्यांना देऊन टाकले. त्यांच्या फायद्यात झाले संतोषच्या बी. पण आपले मार्केटवाल्यामुळे आपले मार्केट देत नसल्यामुळे आपलं मार्केटचं नुकसान होते. याच्यामध्ये मार्केट लोकांसाठी आपल्यासाठी मार्केट फायद्याचं राहत नाही. आपले शेतकऱ्यांचे नुकसान होते आपल्या मार्केटला. त्यामुळे आपले जे राजकारणी मंडळ हे आपल्या शेतकरी मार्केटकडे लक्ष देत नाही ते अजिबात. त्यांचं लक्ष फक्त निवडणूक आली का तेवढे पुरतं तिकडे चालतंय. शेतकरी मेला तरी चालून त्यांना काही बाकी ज्ञान देत नाही. अशी आपली राजकारणी मंडळी करतात सगळे. आपल्या मार्केटचं त्यामुळे नुकसान होतं ना. इथं आपल्या मार्केटला जो नफा भेटायला पाहिजे नव्हता या कोथमीर मधला शेतकऱ्याला भेटायला पाहिजे ते भेटलं नाही अजिबात. असा विषय होऊन बसला. त्यामुळे ही कोथमीर बाहेर गेली. नाशिकमध्ये अशा आमच्यासारख्या कमीत कमी 200 ते 250 कंपन्या आहेत का ज्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शिवार खरेदी करतात मालाची. आणि त्याच्यानंतर मार्केट इथल्या लोकल मार्केटपेक्षा योग्य दरामध्ये खरेदी करून तो माल जेवढ्या लांब पाठवता येईल तेवढ्या लांब पाठवून प्रत्येक शेतकऱ्याचा आज फायदा करतायत. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये जे चायनाचं उत्पादन आहे ते सध्याच्या कंडिशनला एकर चाललंय 3 ते 4 लाखाला. इथं जरी तुमचा गावरान माल कमी रेटमध्ये विकतो, चायना 3 ते 4 लाख रुपये एकर चालू आहे आजही. पण ते जरी तुम्ही पीक घेतलं तिकडून पुढे तुमचा नक्की फायदा होईल. काळूस, माळवाडी व खेड तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील गावांना चाकणला जोडण्यासाठी काळूस येथे भीमा नदीवर पूल करण्याची गरज आहे. पूर्ण भागातील दावडी, चिंचोशी, निमगाव, कनेरसर, पूरसह शिरूर तालुक्यातील पाबळ, केंदूर गावांना चाकण येथे तरकारी मार्केट येथे शेतीमाल विक्रीसाठी, औद्योगिक क्षेत्र, रोजगार आणि तातडीची वैद्यकीय सेवा या कारणासाठी जलद गतीने जोडण्यासाठी भीमा नदीवर मोठा पूल करण्याची मागणी जनतेतून कित्येक वर्षे होत आहे. चाकण ते काळूस भामा नदीवर पूल असून चाकण ते काळूस रस्ता 7 मीटर रुंद विकसित होत आहे. आता चाकण ते दावडी अंतर 7 किलोमीटर असून भीमा नदीवर मोठा पूल काम झाल्यास मोठी वाहतूक या मार्गाने होऊन राजगुरुनगर किंवा शेरपिंपळगाव मार्गे
वेढा घालून चाकण येथे येण्याचा लांबवरचा वळसा वाचणार असल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत. माझं नाव विठ्ठल केरू गायकवाड. माझी जमीन पलीकडे कुठं इकडे पलीकडे शेत. जाताना येताना आम्हाला लय त्रास होतोय. हा पूल तातडीने झाला पाहिजे आणि लवकर होईल तेवढाच फायदा आहे. लिमगाव आहे, दावडी आहे, परत कनेसर आहे, ग्वासाची आहे, पूर आहे, पाबळ आहे, केंदूरचा भाग जवळजवळ अख्खाच आहे. सगळ्यांची वाहतूक इकडून होणार. हे दौंड करवळी आहे, दावडी आहे, सगळ्यांचं वाहतूक इकडून होणार. सगळी तिकडून होणार ना, कोणती काय नाही, इकडूनच वाहतूक होणार. तातडीने पुलाचं काम झालं पाहिजे. मी संतोष कावळाम फडके, पुणे लाईव्हचे पत्रकार. जो जिल्हा नियोजन समितीला जो 20 भाग क्रमांकामधला जो पूल येतो इथे, तर हा भीमा नदीवरला पूल आहे. हा भीमा नदीवरला पूल काळूस क्षेत्रातून जातोय. मग याच्या मागली जी गावं आहेत, दावडी असेल, लिमगाव असेल, पाबळ असेल, पूर असेल, त्यानंतर कनेरसर असेल, वापगाव असेल, वरुड असेल, या शेतकऱ्यांना हा खूप लाभदायक ठरणार आहे. कारण की जो शेतीमाल वाहतूक आहे चाकणहून, तो या मार्गाने डायरेक्ट त्यांचे निम्म्याने किलोमीटर गाठणार आहे. आणि जो शेड भाग आहे लिमगावचा शेड भाग, हा देखील इथून जोडला गेलेला आहे. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना हा वरदान ठरणार आहे. आणि पूल झाला म्हणजे बाकी मार्केटचं भाव देखील वाढले, शेतकऱ्यांची शेती देखील वाढली. म्हणजे मला असं म्हणायचं की काळूस गाव असेल किंवा इतर गाव असेल, सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याची मागणी अनेकांनी केलेली आहे, परंतु लवकरात लवकर हा पूल व्हावा यासाठी खूप शेतकरी आग्रही. परत दत्तू आरगडे. बरं, काय म्हणणं तुमचं? आमचं म्हणणं की हा जो माळवाडी दावडी जो पूल आहे, हे पूल आहे ना, जर झाला तर जे हे शेतकरी आहे, दावडी, लिमगाव, कनेरसर, केंदूर, वापगाव, हे जर इकडून दळणवळण जवळ येणार शेतकऱ्यांसाठी, जे खेड मार्ग येणार आहे तिकडून त्या मार्गे जाण्यापेक्षा हा शॉर्टकट मार्ग येणार. कमीत कमी 25-30 किलोमीटरनी अंतर जवळ येणार आहे. काळूस चाकण मार्गे असे जाण्यासाठी हा मार्ग जवळ येणार आहे. आणि हा जो शेती मालांसाठी जो मार्केट येणारे जाणार आहे त्यांच्या एकदम फायद्याचं राहणार आहे हा विषय. हॉस्पिटलला एखादं आजारी पडलं आणण्यासाठी हा नजीकचा मार्ग होऊ शकतो. दावडीवरून, केंदूरवरून, पूर, कनेरसर, वापगाव यांना सहित असा नजीक मार्ग राहू शकतो. आमचं ह्या पुलाचं काम आहे ना तातडीने झालं पाहिजे. आणि खासदार अमोल कोल्हे, तुम्हाला आहे ना आम्ही 2 वेळा मतदान केलंय. आमचं मतदान फुकाट घालू नका. आमच्याकरता तुम्ही काहीतरी केलंच पाहिजे. खेड तालुक्यातील पूर्व भागात वाफगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय येथे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचे संघटन सुरू करण्यात आले आहे. चाकणमध्ये जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी चाकण शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना रविवारी 22 सप्टेंबर रोजी निवडीचे पत्र दिले. याबाबत पदाधिकाऱ्यांनी काय सांगितले पाहूया. आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या अंतर्गत आदरणीय नेते बहुजन हृदय सम्राट संस्थापक अध्यक्ष यांच्या विश्वासाला सार्थक असं आणि महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेशजी मोहिते साहेब यांना अग्रेसर धरून यांच्या सगळ्यांच्या विश्वासाला असं काम माझे चाकण खेड तालुका अध्यक्ष सिद्दीकभाई यांच्या उपस्थितीमध्ये आज ललिता पांडुरंग कसबे यांची महिला खेड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच अप्रोका लाला निरपागार यांची खेड महिला आघाडी खेड तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच प्रशांत उत्तम अवसरमल यांची रिक्षा संघटनेच्या चाकण शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच रमेश चंद्रकांत शिंदे यांची रिक्षा संघटनेच्या शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच आकाश नामदेव रसाळ महात्मा फुले मार्केट यार्ड वार्ड अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली रिक्षा संघटनेच्या. तसेच तुषार आनंद काकडे व शिवानंद गंभीरे यांची वाहतूक संघटनेच्या अध्यक्षपदी चाकण शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. खऱ्या अर्थानं या ज्या माझ्या बांधवांनी महिला भगिनींनी आज जो वंचित बहुजन आघाडीवर जो विश्वास दाखवला आणि खऱ्या अर्थानं आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्याचा जो आज माझ्या माध्यमातून सिद्दीकभाईंनी जो उपक्रम हाती घेतलाय, खऱ्या अर्थानं मी सिद्दीकभाईंचे अभिनंदन करेन.
नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.